मंडळी 10वीचे निकाल लागले की घराघरात एकच प्रश्न घुमू लागतो. आता पुढे काय? बरं त्यातल्या त्यात सायन्सला ऍडमिशन घ्यायचं हे ठरलं तरी आणखीन एक प्रश्न समोर येतो की ग्रुप कोणता घ्यायचा? पीसीएम घ्यायचं, पीसीबी घ्यायचं की दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे म्हणून पीसीएमबी असा दोन्हींचा मिक्स ग्रुप घ्यायचा? हा निर्णय घेताना खरं तर विद्यार्थी एकदमच गोंधळून जातात. पालक एक सांगत असतात, मित्र दुसरं सांगत असतात, शेजारी पाजारी आणि नातेवाईक आणखीन काहीतरी वेगळं सांगत असतात. आणि शेवटी आपल्यासाठी योग्य काय आहे ते ठरवताच येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच गोंधळ थोडा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण पुढे कोणता कोर्स करायचा आणि कशात करिअर करायचं याचा बेस हा तुम्ही आत्ता घेणाऱ्या ग्रुपवर ठरत असतो. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. बाकी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगतो, तुम्ही पीसीएम घ्या किंवा पीसीबी दोन्ही ग्रुपसाठी परफेक्ट तयारी करायची असेल तर आर्किडेमी ही संस्था एक चांगला पर्याय आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि सीईटी प्रिपरेशन मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था ओळखली जाते. पीसीएम निवडलं असेल किंवा पीसीबी, 11वी आणि 12वी मध्ये सीईटी साठी तयारी करणं हे आता घर बसल्या शक्य आहे. अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळतात दररोजचे लाईव्ह चॅप्टर वाईज लेक्चर्स, ज्यात कन्सेप्ट क्लिअर करून मिळतात आणि परीक्षेच्या दृष्टीने शिकवलं जातं. प्रत्येक चॅप्टर नंतर टेस्ट असते, त्यामुळे तुमची प्रोग्रेस ट्रॅक होते. सीईटीचा रिअल एक्झाम पॅटर्न समजण्यासाठी मागच्या वर्षीचे पेपर सोडवणं म्हणजे पीवायक्यू सॉल्व्हिंग सेशन असतात. चॅप्टर वाईज एमसीक्यू टेस्टमुळे स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही सुधारते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल अटेन्शन मिळावं यासाठी डेडिकेटेड डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात. अकॅडमीकडे 15 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि स्ट्रक्चर्ड स्टडी प्लॅन आहे. महाराष्ट्रात कुठूनही घर बसल्या तुम्ही सीईटीची तयारी करू शकता. सध्या अकॅडमीमध्ये 11वी सीईटी फाउंडेशन बॅच आणि 12वी सायन्स सीईटी टार्गेट बॅच दोन्हीसाठी अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये फुल पॅकेज उपलब्ध आहे. शिवाय ऑफरमध्ये बोनस मधून पीवायक्यू आणि टेस्ट सिरीज ही इन्क्लुडेड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ऑफरमध्ये 11वी सीईटी फाउंडेशन कोर्स अगदी मोफत मिळणार आहे. आता विषयाकडे येऊयात. सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की पीसीएम आणि पीसीबी हे दोन ग्रुप काय आहेत. पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. तुम्हाला जर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, डिफेन्स, मर्चंट नेव्ही, पायलट ट्रेनिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जायचं असेल तर त्यासाठी पीसीएम ग्रुप घेणं गरजेचं आहे. पीसीएम निवडणारे विद्यार्थी साधारणतः गणितात रुची असलेले, लॉजिक सॉल्व्ह करण्यात आनंद मानणारे आणि टेक्नॉलॉजी किंवा मशीनकडे आकर्षित असलेले असतात. जर तुम्हाला 10वीत गणित आवडत होतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मन रमायचं, तर पीसीएम हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हा ग्रुप घेतला की तुमच्यासमोर मेडिकल, फार्मसी, नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर, वेटरनरी सायन्स, फिजिओथेरपी, डेंटल यासोबतच अनेक पॅरामेडिकल क्षेत्रही उघडतात. पीसीबी निवडणारे विद्यार्थी सहसा जीवशास्त्रात रस असणारे, मानवी शरीर, वनस्पती, सूक्ष्मजीव यांच्याबद्दल कुतूहल असलेले आणि समाजसेवेची ओढ असलेले असतात. जर तुम्हाला 10वीत बायोलॉजीचा भाग जास्त आवडायचा किंवा मग तुमचं डॉक्टर किंवा संशोधक व्हायचं स्वप्न असेल तर पीसीबी तुमच्यासाठी योग्य आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट बहुतेक कुणी सांगत नाही. पीसीएम किंवा पीसीबी निवडताना फक्त कोणत्या क्षेत्रात पैसा आहे हा एकमेव निकष ठेवणं चुकीचं आहे. महाराष्ट्रात दरवर्षी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जातात, पण अनेक जण 3ऱ्या वर्षापर्यंत येतात तेव्हा त्यांना जाणवतं की हे माझ्यासाठी नाहीये आणि मग ते अडकतात. म्हणून सगळ्यात आधी स्वतःला विचारा की मला नक्की काय करायला आवडतं. मशीन्स, कोड्स, स्ट्रक्चर यांच्याबद्दल उत्सुकता आहे की शरीर, रोग, जैविक प्रक्रिया यांच्याबद्दल? दुसऱ्यांच्या निवडीवरून स्वतःचा निर्णय घेऊ नका. तुमचा मित्र इंजिनिअरिंगला जातोय म्हणून तुम्हीही पीसीएम घेणं हे योग्य नाही. निर्णय तुमचा असायला हवा, कारण पुढची 2-3 वर्ष तुम्हालाच अभ्यास करायचा आहे. पीसीएम आणि पीसीबी मधला खरा फरक हा मॅथ्स विरुद्ध बायोलॉजी असा आहे. पीसीएम मध्ये गणित कंपल्सरी असतं आणि 11वी-12वीचं गणित हे 10वी पेक्षा कितीतरी पटींनी अवघड असतं. कॅल्क्युलस, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी, वेक्टर्स हे सगळं तुम्हाला झेपायला हवं. जर 10वीतच तुम्हाला गणित नको नको वाटत होतं तर पीसीएम निवडून तुम्ही स्वतःला कठीण रस्त्यावर ढकलाल. त्याउलट पीसीबी मध्ये गणित नसतं तर त्याऐवजी बायोलॉजी असते. पण बायोलॉजी म्हणजे सोपं असं काही नाही. सेल बायोलॉजी, जेनेटिक्स, इकॉलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. ते सगळं लक्षात ठेवावं लागतं, डायग्राम्स काढावे लागतात. सो मॅथ्स नको म्हणून बायोलॉजी निवडताना याचाही विचार करा. आता काहींना वाटतं की अजून आपल्याला काही फिक्स माहिती नाही तर दोन्ही ग्रुप घेऊ का? काही कॉलेजेसमध्ये तसा पर्याय मिळतो. पीसीएमबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला निवडता येतात. पण यात एक धोका आहे. 4 विषय असल्यामुळे वर्कलोड खूप वाढतो. नीट आणि जेई दोन्हीची तयारी करावी लागते आणि हे एकाच वेळी करणं कठीण आहे. सो तुमची मेहनत करायची तयारी असेल तरच पीसीएमबी हा ग्रुप निवडा. सो आता या तिन्ही पैकी निर्णय कसा घ्यायचा? एक साधा मार्ग सांगतो. स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला म्हणजे 10वीत माझा सगळ्यात आवडता विषय कोणता होता? गणित की जीवशास्त्र?
दुसरा म्हणजे पुढे मला कोणत्या प्रकारचं काम करायला आवडेल. मशीन, टेक, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन यासारखं काम की माणसं, जीव, निसर्ग, आरोग्य यांसारखं काम. तिसरा म्हणजे मी कुठल्या क्षेत्रात माझ्या आयुष्यातला वेळ आनंदाने घालवू शकेल. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर एकाच दिशेने येत असतील तर तुमचा निर्णय स्पष्ट आहे. आणि जर अजूनही संभ्रम असेल तर तुमच्या शाळेतील आवडत्या शिक्षकांशी, एखाद्या यशस्वी प्रोफेशनलशी किंवा करिअर काउन्सिलरशी बोला. पण एक गोष्ट नक्की की एकदा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहा. बाकी तुम्ही कोणताही कोर्स घेतला तरी मदतीसाठी आर्केडेमी तर आहेच. एक लक्षात ठेवा की आर्केडेमीवर लिमिटेड सीट्स आहेत आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की ऑफरमध्ये 11वी सीईटी फाउंडेशन कोर्स अगदी फ्री आहे. सो वेळ वाया घालवू नका आणि आर्केडेमीशी संपर्क साधा. डिटेल्स आणि गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही संपर्क साधू शकता किंवा थेट इनरोल करू शकता. सो बेसिकली मित्रांनो, पीसीएम आणि पीसीबी दोन्हीही उत्तम पर्याय आहेत. फरक फक्त तुमच्या आवडीत आणि स्वप्नात आहे. योग्य निर्णय घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या आणि यश नक्कीच मिळेल. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि विशेष माहितीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.